शेतकरी मित्रांनो, राम राम. 3.5 एकरचा प्लॉट आहे आणि 3.5 एकरमध्ये कशा प्रकारची तूर या ठिकाणी आलेली आहे ते आपण समोर बघताय. समोरचा प्लॉट सुद्धा, आतमधला सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ टाकतो. तर आता 2 पिढ्या या ठिकाणी आहेत, त्यांचे वडील आणि भाऊ या ठिकाणी आहेत. कशा प्रकारे ही SRT शेती, तूर ही SRT पद्धतीवर केलेली 8x1 अशी लागवडीचं अंतर आहे आणि याचं जे काही शेंडा आहे, शेंडा 2 वेळेस काढलेला आहे. तर आपण त्यांची मुलाखत घेऊ आणि त्यांना विचारू कशा प्रकारे SRT शेती त्यांनी केलेली आहे. तर भाऊंनी सांगितल्यानुसार या ठिकाणी एकही मजूर आलेला नाही. तर पहिले सुरुवातीला बाबाकडे जाऊ. राम राम. राम राम. या ठिकाणी एकही बाई लागलेली नाही, नाही. मजूर लागलेला नाही. नाही नाही तर सुरुवातीला तुमच्याकडे 5-6 बैल असतील, 6 बैल, 4 बैल. 4 बैल होते माझ्याकडं. तर आता बैलाचं या ठिकाणी काही काम पडलं का? बैलाचं अद्याप वावरात आणलेच नाही. आणि तुमच्या पिरियडला मजूर सुद्धा लागत होतं. हो लगेच नाही. आता भाऊंच्या पिरियडमध्ये मजूर लागलं नाही, पण तुमच्या शेतीला मजूरही लागत होतं, बरोबर आहे? बिलकुल आता बदल झाला बऱ्याचसा. बदल झाला, लय बदल झाला लगेच. बरं, मालात सुद्धा काय फरक पडला? चांगला वाटतोय की वाईट वाटतोय? नाही हो, माल तर लय चांगला आहे. तर याच्यामध्ये काडी कचरा असतो, गवत असतं, हा हा. तो लोक नावं ठेवतात. हो हो हो. तुमच्या- आमच्या भाऊबांधांना लयच नाव ठेवले हो. काही नाही करते म्हणे किसन पाटील. ना, असं. किसन पाटील काही करते म्हणे. बरं. काही काही करते म्हणे. बरं, आता हे माल पाहिल्यानंतर तर याला बरं वाटायला नाही का, चांगला माल आहे याला, है की नाही? आता का गुंग झाले. आता बरोबर आहे. नाही, बैलाचं मोठं नांगर पाहून घ्या. पाहिला त्याने, ट्रॅक्टरचा नांगर पाहिला त्याने, आता बिना नांगरची शेती बी पाहिली. हो. आता ही जी शेती ही SRT पद्धतीनं येत- शेती केली जाते. आता बिलकुल. भाऊकडून आपण त्याची ओळख घेऊ, हो. कारण की घ्या, भाऊनी हा प्रयोग केला सुद्धा आणि तो आणि विशेष करून याचं प्रशिक्षण कुठेही घेतलेलं नाहीये. आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघून आणि आपल्याला ते कसं करायचं ते समजून घेऊन अशा प्रकारची शेती केलेली आहे. SRT तंत्र म्हणजे पिकाची फेरपळट झाली पाहिजे, बेडवरती शेती आणली पाहिजे आणि पिकाला जे बुडखं आहे, पिकाचे पालापाचोळा असाल, आता हे गळून गेलं पाला हो. की त्याचा पाला इथंच पडणार आणि ते पिकाला खायला, जीवजंतूला खायला, बॅक्टेरियाला खायला मिळणार. जमीन सुपीक होणार. जमीन पैलवान झाली की त्याच्यानंतर पीक सुद्धा असं बलवान पैलवान होणार. ही पद्धत. तर SRT शेती केल्यानंतर मागचे जे तुमचे, समजा आता तुमच्या घरचे असतील, हो तुमच्या मुली असतील किंवा सुना असतील, हो हो. यांना दररोज शेतामध्ये यावंच लागायचं. हो, यावंच लागत होतं ना. आता या वर्षी शेतामध्ये किती वर्ष आले? काही नाही, मी सांगतो ते घरच्या शेतात आलेच नाही शेतात ते, पण आता दुसऱ्याच्या शेतात जायला लागले कामाला. आता रोजान दौराले ते म्हणजे आम्हाला बसू बसू जमत नाही. कंटाळा यायला लागला, आहे ना? हा, ते म्हणते आता आपल्या घरी करत लोक बसा म्हणत्या, हा. चला म्हणते काहीतरी आपण थोडे हात पाय हलू. नाही तर ते खुरपायचं हा, विसरून हा, जायचं बुवा, ते- असं व्हायचं. आता आज 8 रोज झाले दुसऱ्या शेतामध्ये लावले कांदे लावायला द्यायले. तुमच्या तिथं कामच नाही राहिलं. आमच्या कामच ना आपलं बरं. आपलं कामच बंद झालं. तर हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि आपले जे घरचे आणि आपण सुद्धा शेतकरी वर्ग, मी सुद्धा त्याच्यामध्ये, आता मी सुद्धा पूर्णतः SRT काही प्रमाणात केली, काही प्रमाणात मी पण पाहतोय, मी अभ्यास करतोय. तर नक्कीच SRT शेती जर अशा प्रकारे जर होत असेल तर फार फायदेशीर शेती ही आपण म्हणू शकतो. कारण की मागं जो प्लॉट पाहिला तर कशा प्रकारचे प्लॉट आहेत, खूप चांगला. गोदावरी हे वाण आपल्या बदनापूर संशोधित केलेलं आहे, तुमच्या दुकानात मिळतं. पण चांगलं बियाणं आणि SRT शेती, चंद्रशेखर बळसावळी दादा यांचं हे जे तंत्र आहे, SRT शेती ही खूप चांगल्या प्रकारे या शेतकऱ्याने आत्मसात केलेलं आहे. दुसरी गोष्ट, यासाठी लागलेला काही तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल, व्हॉट्सअपसाठी दिलेल्या नंबरवरती हाय जर केलं तुम्ही, निःशुल्क 24 तासामध्ये तुम्हाला कुठल्या पिकामध्ये कुठलं तणनाशक मारायचं हे सुद्धा मार्गदर्शन करतील. आणि दुसरी गोष्ट, या तंत्राला कोरा पैसा सुद्धा द्यायची गरज नाही. आता फेरपालट कशा प्रकारे केलेला आहे किंवा करणार आहे तिथे आपण त्यांना विचारू. आता 4-4 फुटावरती तुम्ही बेड करून घेतले, हो हो म्हणजे ट्रॅक्टरच्या सऱ्यांसरी पडून घेतले. हा, 2 याच्यामध्ये तूर लावल्यानंतर मधला सोडून दिला, सोडून मधला बेड सोडून द्याला. याच्यावरती लावलं सोयाबीन. सोयाबीन आता सोयाबीन सुद्धा त्यांना 14 कट्टे झालं. आता याच्यानंतर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी जिथं तूर आहे त्याची बुडं तिथं जागेवर राहणार. बरोबर. जागेवर आपलं ते कापून घेणार आपण तूर. हा, कापून घ्यायची, हो बुडं जीवाणूला खायला द्यायची हो. आणि त्या ठिकाणी दुसरं पीक लावायचं. दुसरं पीक लावायचं. मग त्याच्यामध्ये समजा मक्का असेल, तुमचं कपाशी हा, असेल, किंवा सोयाबीन किंवा मग तूर जरी लावायची म्हणलं तूर या ठिकाणी लावता नाही, येईल, तूर मग आपल्या जो मधला बेड आपण जे मागच्या वर्षी जो बेड सोडलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्याला आपण लावायची तूर लावणार आणि आणि त्याच्यावर सोयाबीन लावणार. सोयाबीन लावायची. म्हणजे असं पीक फेरपालट सुद्धा चांगलं गणित त्यांनी बसवलेलं आहे. तर हा प्लॉट बघून तुम्हाला कसं वाटतं? आणि 2 पिढ्या ज्या आहेत, ह्या पिढ्या समोर आहेत. भरपूर शेतकऱ्याचं हे म्हणणं, तुम्ही कर्ब तपासला का? नाही खरं पण बऱ्याचशा शेतकऱ्याला हा प्रश्न आपला असतो. आणि आपले शेतकरी बसलेले आहे खाली, बांधावरचे बसलेले दाखवा. तुमचा सेंद्रिय कर्ब किती आहे? 1.05 सेंद्रिय कर्ब जर असला तर मग त्यांनी तणनाशक सुद्धा मारून शेती केलेली, त्यांनी आऊत फाटा सगळा बंद केलेला आहे. विना मशागतीची शेती ते SRT पद्धतीने करतात. तर
मशागत शिवाय शेती तणनाशकाच्या आधारे करून जर सेंद्रिय कर्ब 1% पुढे जात असेल तर ते सोनं आहे किंवा ते फुल आहे, ते फुल आपण जपलेलं शेतकऱ्यांनी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायला काहीच राहत नाही. सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर त्या जमिनीमध्ये जीवाणू असतात, त्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया असतात, त्या जमिनीची घनता कमी असते, ते जमीन पिकाला पोषक असते. आणि अशा पैलवान जमिनीमध्ये पीकसुद्धा पैलवान येतं, बलवान जमिनीमध्ये पीक पैलवान येतं. तर अशा प्रकारे आपण SRT शेती अंगीकार हे करू शकता, अभ्यास करू शकता. भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. भाऊ, तुमचं एकदा नाव, नंबर आणि गावाचं सगळं परिचय द्या. मी किसन पूर्णाजी सोनुने, राहणार पळसखेडा मुरतड, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 9579988415. तर गरज पडली तर त्यांना फोन करा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे पीक पाहायला या. अजून बऱ्यापैकी काढायला दिवस बाकी आहेत. जवळजवळ नाही म्हटलं तरी 15-20 दिवस अजून घेईनच. हो, 15 दिवसात. तर 15-20 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही येऊन हे बघू शकता. खरं काय खोटं काय तुम्हाला या ठिकाणी आल्यावर कळेल. आणि आपण पुढं बघायला गेलो म्हणजे आपले पुढच्या वर्षीचे जे हजारो रुपये खर्च होणार आहे ते आपण वाचू शकतो. कारण की एकदा नांगाट केली, एकदा बेड पाडले, त्याच्यानंतर 5-5, 6-6 वर्ष शेतकरी त्या रानाला पाहत नाही, त्या रानाला बेड किंवा ट्रॅक्टर वगैरे चालवत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मजुराचं काम वाचलं, बैलाचं काम वाचलं, ट्रॅक्टरचं काम वाचलं. या माध्यमातून भरपूर पैसा शेतकऱ्यांना हा वाचवता येतो आणि तेच उत्पन्न आपल्याला गृहीत धरता येतं. तर भाऊंनी फार चांगली माहिती दिली, बाबांनी फार चांगली माहिती दिली. त्यांचे आभार मानू आणि थांबू. राम राम. राम राम. राम राम.